हाय हॅलो गुड मॉर्निंग। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता आपला हा गुढीपाडव्याचा व्हिडिओ येतोय। तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी आई आहे ना छान अशी गुढीची तयारी करत होत्या गुढी उभारण्यासाठी। आणि घरामध्ये ना गेटच्या मध्ये एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आलं होतं, तर अंशूने त्याला पळवून लावलं आणि इकडे आता तीही आजीला मदत करत होती गुढी उभारण्यासाठी। तर जी वस्तू लागल ती आईंना ती आणून देत होती। मी थोडीशी कामात होते आणि आपला व्हिडिओही थोडासा लेट येतोय। तर आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपल्या ऑर्डरी पूर्ण करण्याचं काम सध्या चालू आहे, त्यामुळे एवढं शक्य नाही आहे की एवढं घरातलं करून ऑर्डरी पूर्ण करणं आणि त्यासोबत व्हिडिओ टाकणं। त्यामुळे तुम्हाला रोज व्हिडिओ येत नाही आहे, त्यासाठी सॉरी। पण मग आता काही दिवस असंच असणार आहे, कारण की सध्या जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत असंच असेल। आणि इकडे आता आईंनी छान अशी गुढी उभारलेली होती। दादाही आईंना थोडीशी तयारी करू लागत होते। तर मी ना बाकीचं घरामधली कामं आवरून घेतली। त्यानंतर इकडे आईंनी छान अशी गुढीची पूजा करून घेतली। नंतर मग मी ना त्याभोवती छान अशी रांगोळी पण काढून घेतली आईंनी गुढी उभारल्यानंतर। तर इकडे अंशू शिव ते पण छान असे रेडी झालेले होते, तर तेही घरामध्ये होते। आणि सणाचा दिवस म्हटला की सकाळपासूनच धावपळ सुरू होते। तर आज आम्हीही सुट्टी घेतलेली होती कामाला, तर आज वेपर चकल्या असं काही काढलेलं नव्हतं। रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर छान अशी गुढी उभारली। तर खूप छान वाटत होतं। आणि इकडे खूप छान मी रांगोळीही काढलेली होती गुढीपाडव्यानिमित्त। तर अंगणामध्येच काढलेली होती, पण अंगणामध्ये काय 5-10 मिनटं रांगोळी राहते आणि नंतर मग लगेच पुसल्या जाते। तर मुलं असतात ना छोटी छोटी, ते लगेच पुसतात। इकडे उंबरठ्याला हळदीचं लेपन केलेलं होतं, छान अशी फुले वगैरे मांडली होती। आणि आईंनी इकडे स्वामी समर्थ केंद्रातून ज्या आपल्या दरवेळेस गुढीपाडव्याच्या दिवशी ना या बॅग्स बदलल्या जातात, त्या पण आणलेल्या होत्या। दरवर्षी आणायच्या असतात त्या। एक फोडला का त्याचे पूर्ण पैसे मोजून हा ना, मग याचे हा तिचा पण फोडायचा दाखव। हे बाय मी दाखवतो। हा आणि हे रे मी काय म्हणते, हा आजीचं म्हणणं काय माहिती का, पहिलं तो गल्ल्यातले पैसे मोजायचे किती, सगळे मग तिचा फोडायचा आता। याच्यात एकत्र वाहणार नाही या पाट्या, ते दोन्ही फोडून एकत्र करून काय करणार तुम्हाला? मग सपूर ऐकून घ्यायचं. आता ऐक ऐक ना, तो चिकट टेप दे ना छोटासा, म्हणजे तो काढा हात काढा। काला शिवच्या गल्ल्यातले पैसे, शिवच्या गल्ल्यातले एवढे हात नाही लावायचा कोणी कोणाच्या गल्ल्यातल्या पैशाला, बघितलं का? हा आता आपण मोजू बर का रे। हा हे बघ 4 फक्त 10 घ्यायचे। 6 7 8 9 10 असे 10चे हे करायचे। किती पैसे असेल शिवच्या गल्ल्यात कोणी बी सांगा चला, ज्याचा खरा आकडा राहील ना त्याला 100। हा 2500 का 3000 माझे 3500। हे बाय 2500 ते 3000 पर्यंत जर आले, 2500 ते 2800 पर्यंत आरची, 2800 ते 3200 मी, 3200 ते 3800 तू। काय रे मला का बरं एवढे डायरेक्ट पुढे लोटलं? मग 3600 बोलली, 3200 बोलली, तू 3.5। मग तुम्ही 2500चे लगेच 2800वर आले। 5 6 7 8 9 10 11 12 13 14 भरले सगळे पैसे। 3700 प्लस
हे 50 हा. 3750 आणि ते किती? म्हणजे 3790 रुपये भरले. 3790. शिवच्या गुल्लक मध्ये 3790 रुपये भरले. अंशू का बरं अशी बसली? तिचा गुल्लक नाही पडायचा का? अय अंशू, चला अंशू द्या. आता हे झाले ना. शिव अंशूचा 3 महिन्यापासून गुल्लक भरवत होते मिस्टर. तर आल्यानंतर त्यांच्या गुल्लकमध्ये सगळे सुट्टे पैसे टाकायचे आणि 3790 रुपये त्यांच्या प्रत्येकाच्या गुल्लकमध्ये भेटले. शिवच्या पण आणि अंशूच्या पण सेमच भेटले. दोघांच्या याच्यात सेमच पैसे होते गुल्लकमध्ये. आणि इकडे आता मी स्वयंपाक तर निम्मा झालेला होता माझा. रशी भजे, कुरडई असा काही स्वयंपाक केलेला होता. तर इकडे कुरड्या वगैरे तळून घेतल्या आणि छान अशी मस्त खीर पण केलेली होती. शेवयांची खीर केलेली होती दूध घालून. आणि इकडे छान अशा आपल्या कुरडया पण झालेल्या होत्या. इकडे रशी पण झालेली होती. भात, पोळ्या सगळा स्वयंपाक झालेला होता. आणि इकडे शिव अंशूचे पैसे ना देवबाप्पांसमोर मंदिरासमोर दोघांनीही ठेवलेले होते. तर दोघांचेही पैसे पुन्हा एकदा सारखे लावून घेतले. तर छान वाटत होतं, एकदम भरलेलं ताट वाटत होतं. आणि ठोकळ्यांना खूप जास्त वजन असतं त्यामुळे ताटही उचलत नव्हतं, एवढं जड झालेलं होतं. दिवसभर मग बाकीची कामे आवरून घेतली आणि संध्याकाळी गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या इथे जे भैरवनाथ मंदिर आहे त्या एरियामध्ये हा गोफ भरतो, म्हणजे तिथं गोफ विणतात. तर इकडे ना आता गोफ विणायचं काम चाललेलं होतं. इकडे गौरव भाऊ, तेजू ते पण भेटले आम्हाला. ते पण दर्शनासाठी आलेले होते. आणि त्यानंतर मग आम्ही त्यांच्याशी बोललो. नंतर इकडे मोठ्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग भैरवनाथ महाराजांचं पण दर्शन करायला गेलो. तर इकडे ना जे गोफ विणणारी मुले असतात ते इकडे फोटोशूट करत होती. त्यांचे फोटो झाल्यावर मग आम्ही पण पाया वगैरे पडून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही सगळे चाललेलो होतो नाश्त्याला. तर इकडे आम्ही सगळेजण एकत्र भेटलेलो होतो. आणि त्यानंतर मग आता इकडे सगळेजण नाश्ता करायला बसले. पूजा, आरती, रोहित भाऊ, कैलास भाऊ, राहुल भाऊ, मिस्टर, मी, आम्ही सगळेजण इकडे नाश्ता करायला बसलो. आणि मंचुरियन, सोयाबीन चिल्ली ते ऑर्डर केलेलं होतं. त्यानंतर मग पूजा आणि जावई पण आम्हाला भेटले लाडूसोबत. तेही आलेले होते ते नाश्ता करण्यासाठी. तर तेही भेटले. गौरव भाऊ, तेजू पण त्यांना भेटलेले होते, तेही आलेले होते. त्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येतो आहे. तर आता आपले भरपूर पार्सल द्यायचे अजून काम सुरूच आहे. त्यामुळं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोलले की व्हिडिओ थोडेसे मागे पुढे होत आहे किंवा येत नाही आहे. तर त्याचं हेच कारण आहे, घरामध्ये सध्या खूप ऑर्डरचं काम चालू आहे त्यामुळे येत नाही आहे. आणि जर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायचं असेल तर वर दिलेल्या नंबरवर तुम्ही करू शकता. आणि पॅकिंग वगैरे आटोपली आणि त्यानंतर मग आम्हाला माझ्या मावशीची मुलगी, तर तिच्या इथे घरभरणीसाठी जायचं होतं. तर मिस्टर इकडे काय गिफ्ट घ्यावं म्हटलं, काहीतरी कामाचीच वस्तू घेऊ, असं काहीतरी घेऊ. तर मग इकडे मॉलमध्ये आलो, जवळच होतं मॉल रस्त्यामध्ये. मग मॉलमध्ये आलो. मग इकडे बघत होते मिस्टर की काय घ्यायचं नक्की. तर मिस्टरांनी एक काचेचा ग्लासचा सेट बघितला होता आणि त्यामध्ये 2च ग्लास होते. पण मग मला काही एवढे आवडले नाही त्यामुळे मग ते काही घेतले नाही. तर इकडे छान असे कप घेतले. तर कप कधी पण आपल्याला यूज होतो किंवा मग लहान मुलांना पण व्यवस्थित पकडता येतो. तर असे छान असे कप घेतले. तर कपांची क्वालिटी पण जास्त हेवी आहे. आणि आता आम्ही निघालो होतो. तर कार्यक्रम हा भाटवाडीला होता वास्तुशांतीचा. तर आम्ही आता भाटवाडीला निघालेलो होतो. तर तिने छान असं मस्त घर बांधलेलं आहे, तुम्हाला तिथे गेल्यावर दिसेलच. तर पूजा ही एकदम छान मांडलेली होती. तर तुम्ही बघू शकता इकडे. तर पूजा ही अगदी छान मांडली होती इकडे. आणि फुलांचं डेकोरेशन, रांगोळी ते पण छान केलेलं होतं. आणि ही सोनी हिरव्या कलरच्या साडीवाली जी आहे ती माझ्या मावशीची मुलगी आहे, चुलत मावशीची. तर तिला मी गिफ्ट वगैरे घेऊन आलेली होती, तर ते दिलं. आणि त्यानंतर मग आम्ही छान असे फोटो काढले.
तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.